जे दिलीपराव चरेगावकर यांनी गुणवंत कामगार संघटनेच्या माध्यमातून अनेक गुणवंत कामगार तयार केले. आता गुणवंत सिनियर सिटीजन घडवायचं काम करून त्यांनी हाती घेतलेलं दिसतंय. त्यामुळं या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि व्यासपीठावर आता यशवंत पाटील सरांच्या डावीकडे बसलेले ते आपल्या उमेद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोकराव कानेटकर आहेत. उजव्या बाजूला बेस्कॉमच्या संचालिका सुजाता कानेटकर आहेत. मागं उपाध्यक्ष आपले गोपाळराव खजुरे आहेत. त्यांच्या शेजारी कार्याध्यक्ष दिलीपराव चरेगावकर आहेत. त्यांच्या शेजारी सचिव विजयकुमार फडणवीस आहेत. आणि आज आपला ज्या हॉलमध्ये आपण आता कार्यक्रम करतोय त्या हॉलचे सर्वेसर्वा म्हणून धर्मंत्री नागरिक संस्थेचे आणि अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे डॉक्टर असून काही सुद्धा व्यासपीठावर उपलब्ध आहेत. आज मी या सर्वांचं स्वागत करतो आणि या सर्व मान्यवरांना प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करतो. श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना आहे. नागपंचमीकडे श्रावणी सोमवार पण आहे. एक चांगला योगायोग माझ्यामध्ये उमेद मला तू जो आहे तो उत्साही या नावाला आहे. मे म्हणजे दक्षिण आहे. त्यामुळे खरंच ज्येष्ठांना वंदन करताना आपण सानेगुरुजींची प्रार्थना आहे. तुमच्याकडे कामं केलेलेच आहेत सर्वांकडे, त्यामुळे सर्वांना म्हणता येईल. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीनाति पतित जगी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे. जगाला प्रेम अर्पावे. सदा दे आत अति विस्वल जयाना बांधती सकल तया जाऊन हसवावे. जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थ शिणवावे. कुणाना व्यर्थ मिळवावे. समस्ता बंधू मानावे. जगाला प्रेम अर्पावे. प्रभूंची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. कुणाना तुच्छ लेखावे. जगाला प्रेम अर्पावे. असे हे धर्माचे असे हे सार सत्याचे. परार्थी प्राणही द्यावे. जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींनी किती एका शब्दात सांगितले, बाकी कुठले धर्म सोडून द्या, फक्त प्रेम अर्पण केला तर जगात सगळी शांतता नांदते. या महामानवांना आपण विसरतो आणि जातीच्या कप्प्यात धर्माच्या कप्प्यात आपण एकमेकाला वाटून टाकलेले महापुरुष पण वाटून घेतले. पण साने गुरुजी महात्मा गांधींनी जे साधं तत्वज्ञान सांगितलं ते आपण जरी आठवलं आणि आचरणात आणलं खूप मोठं काम करू शकतो हे प्रार्थनेला सांगून दिलेलं आहे. आज पुढं कार्यक्रम नेताना मी आता आमचे कार्याध्यक्ष दिलीपराव चरेगावकर ते सगळ्यांना परिचयाचे आहेत. त्यांना प्रास्ताविकासाठी निमंत्रित करतो. वेगळा कार्यक्रम आहे ते म्हटलं अवघड होणार नाही. ज्या ज्येष्ठांनी वयाची 70 पार केलेली आहे
जे 70च्या आसपास आहेत आणि ज्यांची 65 होऊन गेलेली आहेत असे सर्व तरुण या ठिकाणी आपण एकत्रित केलेले आहेत. आणि सर मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की ही प्रचिती आणि हा जो काही अनुभव आम्ही तुमच्या वडिलांना घेऊन आणि त्यांच्या पावलापासून आपलं सगळं मार्गक्रमण चालू आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यावेळेस ठरवलं की अशा पद्धतीचा एखादा संघ असावा. साताऱ्यामध्ये मला वाटतं 20च्या आसपास ज्येष्ठ नागरिक संघ आहे, परंतु आपल्या संघाचं वैशिष्ट्य काही वेगळं असावं या दृष्टिकोनातून संघाची आपण सर बांधणी केलेली आहे. 2 ऑगस्टला आमची या संघाची मीटिंग झाली आणि त्या संघाच्या मीटिंगमध्ये आम्ही जागेवर या ठिकाणी स्थापना केली आणि सुरुवातीच्याच मीटिंगला आमच्या जवळजवळ 35 लोक हजर होते. यावर ह्या आमच्या तरुणांचा उत्साह तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच वेळी मी ठरवलं की या ज्येष्ठ नागरिक संघाचं नाव उमेद ज्येष्ठ नागरिक संघ असं ठरवायचं. आणि ही उमेद बघितल्यानंतर मी सुद्धा भारावून गेलो. कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की कामगार अतिशय तीव्रतेने काम करत असतात, पण ते सगळं माझ्या डोळ्यावरची झापड म्हणा काय म्हणा बाजूला सगळं. आणि या तरुणांचा उत्साह बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही कामाला असूसलेली माणसं आहे. अतिशय वेगवेगळ्या स्तरातली असणारे व्यक्तिमत्व, कोणी बँकेचे आहे, कोणी माझे मित्र डॉक्टर आहे, कोणी CA आहे, कोणी बँकेतले मोठे अधिकारी आहेत, साधा कामगार आहे, प्रशासनातले अधिकारी आहेत, शिक्षण क्षेत्रातले अधिकारी आहेत, आमच्या उपप्राचार्यांसारखे उपप्राचार्य आहेत आणि आपल्यासारखे प्राचार्य झालेली मंडळी आमच्या मागे आहेत. मग असं सर्व असताना आपण काय नाही असा एखादा संघ स्थापन करू. आणि सांगायला मला अतिशय आनंद वाटतो की यामध्ये वार्ताहर सुद्धा यामध्ये जमा झाले. आमचे मित्र आहेत शरद मारणे, हे खास पुण्याहून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची वय आता 70च्या पुढे ते गेले आहेत, 75च्या ते आसपास आहेत. आमचे दिग्दर्शक रघुवीर आपटे या ठिकाणी आलेले, 80च्या ते उमरठ्या उभे आहेत. अशा सगळ्यांचा पाठिंबा असल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्वस्त बसणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेताना अशा कार्यक्रम 2 महिन्यापासून माझ्या मागोला लागले होते. आणि वहिनींचा तर पाठिंबा इतका जबरदस्त होता. 2 तारखेला आम्ही या ठिकाणी या संघाची स्थापना केली त्यांच्याच घरामध्ये. आणि 14 तारखेला आम्हाला एस्कॉमच्या मंडळींनी नोंदणी सुद्धा करून दिली. आणि आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रार्थना नोंदवली आहे. म्हणजे एक चांगलं जर कार्य जर आपण हातात घेतलं तर त्याला निश्चित यश येतं. आणि आपल्याला आमचे प्राचार्य मित्र आहेत, त्यांच्या वाणीतून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काय ऐकायला मिळतील. आणि अशा प्रेरणा आपल्या मागे असल्यानंतर कुठल्याही ज्येष्ठ नागरिक संघटनेत काय आपण मालवणीचं सुद्धा कार्य निश्चित जोमानं पुढे चालू शकतं. म्हणून सगळ्या सभासदांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि कार्यकारिणीच्या लोकांनी जो काही हा सुंदर असा या ठिकाणी हॉल आपल्याला डॉक्टरांनी मिळवून दिल्यानंतर अतिशय सुंदर मांडणी केली. आणि आजच्या संघाची ही मीटिंग वेगळ्या अर्थानं उमेदशीर आहे असं म्हटलं तर ते बरोबर ठरणार नाही. प्रस्ताव मी योग्य ठेवतो आणि थांबतो. बऱ्याच लोकांकडे या ठिकाणी बोलायचं असल्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या ज्येष्ठ नागरिक संघाला मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी अगदी शॉर्टमध्ये कार्यकारिणीचा परिचय करून देणार आहे. अध्यक्ष अशोकराव वाणीकर हे स्वतः फाउंडर मेंबर आहेत, म्हणजे 4 मध्ये आम्ही आहोत. संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष असून त्यांचा परिचय स्वतंत्र सत्कारावेळी करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष श्री गोपालराव खजुरे हे सुद्धा फाउंडर मेंबरच आहेत. यांचा सुद्धा वाढदिवस आहे, त्यांचा परिचय सुद्धा स्वतंत्र त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी करून देण्यात येणार आहे. म्हणजे डबल होणार नाही. कार्याध्यक्ष श्री दिलीप जळगावकर राजा महामंडळातून 34 वर्ष सेवा करून विभागीय लेखाकार पदातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारचे ते संस्थापक सदस्य आहेत. संस्कार भारती जिल्हा अध्यक्ष असून सातारमध्ये ज्येष्ठ नाट्य अभिनेते म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. शासनाचा 1994 साली गुणवंत कामगार पुरस्कार त्यांना प्राप्त झाला असून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून 35 वर्ष त्यांनी कार्य केलेले आहे. सहसचिव श्री विश्वास लिमे हे वाणिज्य पदवीधर असून SBI बँकेतून 31 वर्ष नोकरी करून बँकेतून उपव्यवस्थापक या पदावरून निवृत्त झालेले आहेत. 2016 पासून SBI पेन्शनर असोसिएशनचे सातारा सचिव म्हणून ते कार्य करतात. खजिनदार श्री गजाननराव आहे. प्राथमिक हे वाणिज्य पदवीधर असून SBI बँकेतून 31 वर्ष नोकरी करून बँकेतून उपव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले आहेत. खजिनदार श्री गजाननराव घाटे. पटपट या करा म्हणजे बरोबर होऊन जाईल. जनरल मॅनेजर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. गुणवंत कामगार
असून राज्य असोसिएशनवर अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. संघटक श्री प्रकाश सुतार टीची कॉलेजमधून सुमारे 25 वर्ष वरिष्ठ व्याख्याते म्हणून कार्य करून उपप्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले असून कॉलेजला 3 वेळा A++ नामांकन मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. अजूनही ज्येष्ठ नागरिक संघ विलासपूर सातारा येथे खजिनदार म्हणून कार्य करीत आहेत. प्रसिद्धी प्रमुख श्री मुकुंद फडके यांचे शिक्षण MBA MA LLB असून बिझनेस व अर्थशास्त्र व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये ते शिकवतात. विशेष म्हणजे ते साहित्यिक असून कर सल्लागारही आहेत. साहित्य लोकमत तरुण भारत सकाळ पुवाडी प्रभात या दैनिकामध्ये त्यांनी निवासी संपादक ते कार्यकारी संपादक पर्यंत कार्य केले आहे. जिल्हा समन्वयक श्री दिलीप गड बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 38 वर्ष सेवा करून शाखा व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते सेवानिवृत्त बँक असोसिएशनचे सल्लागार म्हणून कार्य करीत आहेत. कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अरविंद काळे यांचाही सत्कार आहे. त्यांचा परिचय स्वतंत्र सत्काराच्या वेळी करून देण्यात येईल. जनार्दन काळे हे मध्यवर्ती सहकारी बँकेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते आनंद चॅरिटेबल ट्रस्ट साताराचे संस्थापक अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे अनेक संस्था त्यांनी स्थापन केलेल्या असून त्यांना शाश्वत भूषण हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचं वय फक्त 82 वर्ष आहे. दत्तात्रय इंगळे आणि अशोक थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सत्कार असलेले त्यांचा परिचय स्वतंत्र करून देण्यात येणार आहे. लक्ष्मीकांत वाडिवडे IDBI बँकेतून 30 वर्ष सेवा करून 2022 साली ते सेवानिवृत्त झाले असून चांगल्या कामाबद्दल त्यांना अनेक पारितोषिके मिळत आहेत. पांडुरंग कुलकर्णी कोयना धरण व्यवस्थापन कोयना येथे संशोधन सहाय्यक या पदावर नाही येत तेवढं. धन्यवाद. सहाय्यक या पदावर 33 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले असून सातारा कुटुंब वेधशाळा येथे त्यांनी कार्य केले. दत्तात्रय देगावकर महाराष्ट्र स्टुडंट्स प्रायव्हेट लिमिटेड सातारा येथून 26 वर्ष भांडार विभागात सेवा करून सिनियर असिस्टंट या पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. ते कार्यकारी सदस्य आहेत. प्रकाश येळगावकर हे इंजिनियर असून त्यांनी खाजगी कंपनी पुणे येथे 3 वर्ष आणि किर्लोस्कर कंपनी किर्लोस्करवाडी येथे 33 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले. सतीश खांडीलकर कायदा सल्लागार हे नामांकित वकील असून आज अखेरपर्यंत वकिली व्यवसाय करीत आहेत. सुधाकर कुलकर्णी नामांकित CA असून त्यांच्याकडून असंख्य विद्यार्थी तयार झाले आहेत. त्यांची CA फर्म असून अनेक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. आणि आता मी स्वतः सचिव माझा परिचय मुकुंद फडके करून देत आहे. नामांकित CA असून त्यांच्याकडून असंख्य विद्यार्थी तयार झाले. त्यांची CA ची फर्म असून अनेक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. धन्यवाद. आणि काम जोरात आहे. ते सचिव आहेत पुणे आमच्या संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत. ST मध्ये त्यांनी 35 वर्ष सेवा केली. लेखा परीक्षक या पदावर निवृत्त झाले. चित्रपट नाट्य मालिकांमध्ये त्याचा अभिनय आहे. सध्या जी देव माणूस मालिका सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांनी वैद्याचं काम केले. तर कॉन्स्टेबल मंजूर महाराष्ट्र मालिकेत आपल्याला काम करायचं नाही. तर त्यांचा सत्कार सगळ्या कार्यकारिणीचा परिचय सगळ्या आपल्या श्रोते समुदायाला झालेला आहे. आता आपल्यावर आज आपल्याला उमेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या उद्घाटनासाठी उद्घाटक प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणेकर लाभले. बरोबरच आपण भाग्यवान आहोत. सातारकरांसाठी डॉक्टर प्राचार्य यशवंत पाटणेकर नवीन किंवा अपरिचित नक्कीच नाही, पण अभिमानास्पद मात्र नक्कीच आहे. सामान्य मराठी भाषेत उमेद या शब्दाचा अर्थ उत्साह, आशा, जिद्द, इच्छा किंवा हिंमत असा होतो. मनाला उभारी देणारे आणि एखादे काम करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी भावना म्हणजे उमेद होतो. असा हा उमेदीचा उद्घाटक आपल्याला आज लाभला आहे. हे आमच्या उमेद ज्येष्ठ नागरिक संघाचे भाग्य आहे. वरील सर्व विशेषणे आम्ही सरांकडे पाहतो, कारण विशेषतः गेल्या 2 वर्षात सर ज्या उमेदीने त्या विलपॉवरने इच्छाशक्तीने व सकारात्मक विचारांनी निर्धाराने उभे आहेत हे मी स्वतःला आपल्यापैकी काहीजणांनी जवळून पाहिले आहे. हे मला सरांनी ऐकणे आवश्यक वाटते. आज दुग्ध शर्करा योग आहे. आज माननीय पाटणे सरांचा वाढदिवसही आहे व आपल्या संघाचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते होत आहे. तर
तर आपली ग्रंथसंपदा लेखनामध्ये समृद्ध मराठी भाषेचा स्वच्छ थंड निर्मल व कळणारा वाहता झकास आहे. आपण जनमानसांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहात. यासाठी आपण ग्रंथांचे साथी, घरामध्ये ग्रंथघर हवे सारखी पुस्तके लिहिली. सुंदर जगण्यासाठी चैतन्याचे चांदणे, उद्याच्या आनंदासाठी ज्ञानाचे लावण्य, जगाच्या कल्याणा, सुरगंगेच्या काठी, गोटी नाते संस्कारांच्या, स्वयंशिल्पी, चंद्राचे हात, सत्यशोधक तेंडुलकर, शेकोटी इत्यादी ग्रंथलेखन केले आहे. आपल्या सुंदर जगण्यासाठी मधील हेल्थ फॉर्म्युला आम्हा ज्येष्ठांत कामकाज लागू करतो. आपल्याला शक्य झालेल्या भाषणात सांगावा, तसेच मन कसे प्रसन्न करावे व 4 बळाच्या गोष्टी सांगावे हे आपल्याकडे प्रेमाने सांगतोय. सरांनी आपल्या असंख्य व्याख्यानांद्वारे व लेखनाद्वारे, अभ्यासाद्वारे माणसांचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अभ्यास केला आहे. सरांना अनेक गौरवशाली पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा गुणवंत शिक्षण पुरस्कार, श्री ज्ञानेश्वर ज्ञानपीठ कार्य कराड यांचा समाज प्रबोधन सन्मान, शाहूपुरी भूषण पुरस्कार, वायुभूषण पुरस्कार, साहित्य जागृती पुरस्कार कराड, रोटरी क्लब, स्वातंत्र्य सैनिक समिती, वुमन्स फाउंडेशन कोल्हापूर यांचे पुरस्कार व मानपत्रे मिळाले आहेत. पद्मश्री बाळासाहेब भाडे स्मृती पुरस्कार पुणे हाही मिळाले आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार पुणे हाही मिळालेला आहे. आम्ही सातारचा प्रतिष्ठान मुंबई सातारा रत्न पुरस्कार आदी आपल्याला प्राप्त झाले आहे. गौरव त्यांच्या ग्रंथलेखनांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी त्यांच्या साहित्यावर अनेक जणांनी PhD संपादित केली आहे. उद्याच्या आनंदासाठी या ग्रंथाला स्वर्गीय सूर्यकांतदेवी कोठे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन वाचन स्मृती पुरस्कार मिळाला. चैतन्याचे चांदणे ग्रंथाला देशभक्त बळवंतराव मगर ग्रामीण ट्रस्ट प्रतिष्ठान सोलापूर यांचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. या ग्रंथातील लेख मराठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आले. 6वे सुत या ग्रंथाला प्रणव प्रतिष्ठान श्रीपूर यांचा साहित्य पुरस्कार, या ग्रंथातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे. जगाच्या कल्याण या ग्रंथाला अश्वमेध वाचनालय सातारा यांचा अक्षर गौरव पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. आचार्यात्रे साहित्य पुरस्कार सासवड हाही आपल्याला मिळाला आहे. सरकारकडून शंकरराव मोहिते साहित्य गौरव पुरस्कार हाही आपल्याला प्राप्त झाला आहे. सरांचे अनेक साहित्य व शैक्षणिक उपक्रमामध्ये सहभागामध्ये देखील सहभाग आहे व राहिलाही आहे. जसे की अध्यक्ष पुणे विभाग ग्रंथालय संघ महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव, अध्यक्ष श्री गणराया सार्वजनिक वाचनालय शाहूपुरी सातारा, कार्यवाह साहित्य कला विकास प्रतिष्ठान सातारा, माजी सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माजी सदस्य प्रौढ व निरंतर शिक्षण विस्तार विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माजी संपादक सदस्य मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे, संत साहित्य महापुरुषांचे जीवन कार्य, वाचन संस्कृती व मानव उदय इत्यादी विषयावर संपूर्ण महाराष्ट्रावर आपण व्याख्याने देत आहोत. त्यांच्या परिचयानंतर मी सरांना विनंती उमेद ज्येष्ठ नागरिक संघ आज आपल्या या संघाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे आणि या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या या व्यासपीठावर त्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळे दिग्गज माणसं लाभलेले आहेत. आत्ताच आपल्या आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यशवंत पाटणे सर त्यांचा परिचय झालेला आहे. आता यानंतर व्यासपीठावर या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख अतिथी म्हणून सौ सुजाता कानेटकर याही या ज्येष्ठ नागरिक संघाशी त्याची अत्यंत चांगली अशी नाळ उठलेली आहे. उमेद ज्येष्ठ नागरिक संघाची जी पहिली बैठक झाली ती सुद्धा त्यांच्या घरामध्ये झालेली होती. अशा या आजच्या या आपल्याला लाभलेल्या प्रमुख अतिथी आहेत त्यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देत आहे. सौ सुजाता अशोकराव कानेटकर त्यांचं शिक्षण आहे MA आणि MA म्हणजे पत्रकारितेमध्ये त्यांनी मास्टरेट केले. केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी काम करून 2011
11 त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. सेवानिवृत्तीपूर्वी आणि सेवानिवृत्तीनंतरही त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय असं योगदान आहे. काहींचे सेवेत असताना व सेवानिवृत्तीनंतर जी वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी केली आहे त्यामध्ये काही ठळक मुद्दे मी या ठिकाणी विशद करत आहे. हेस्कॉम मुंबई, ज्येष्ठ नागरिक संघटना पुणे त्या प्रादेशिक प्रतिनिधी म्हणून आपल्या भूमिका बजावत आहेत. चांगल्या पद्धतीने काम पाहतात. सन 2012 मध्ये त्यांनी आपल्या सातारामध्ये सर्वच महिला ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आणि तोही संघ अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या या सातारामध्ये काम करत आहे. त्यानंतर सातारा ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा राजवाडा याही ठिकाणी त्या कार्यकारिणी म्हणून सदस्य म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या अंगी जी विविध कौशल्य आहेत, गुण आहेत, या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या सेवा कालखंडामध्ये सेवेनंतरही वेगवेगळ्या प्रकारच्या कविता संग्रह, कथा, लेखन, दिवाळी अंक, मासिक, पाक्षिके यामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक अशा दृष्टिकोनातून लेख लिहिले. त्यापैकी पेस्कॉन पुणे मासिकामध्ये त्यांच्या कथा लेखनास राज्य पुरस्कार मिळालेला आहे. श्रीमती सुमन गावाने अवॉर्ड हा 2024-25चा सन्मानाचा अवॉर्ड त्यांना मिळालेला होता. त्यानंतर नवनाथची दुर्गा, मानवदुर्गा सहकार भारती सातारा यांचेही त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दलचे पुरस्कार मिळालेले आहेत. अहिल्याबाई होळकर स्त्री जन्मशताब्दी सामाजिक कार्याबद्दलही त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. सहवास महिला ज्येष्ठ नागरिक संघामार्फत विविध सामाजिक कार्य करत असताना त्यांच्या संघाने वेगवेगळ्या प्रकारचं असं सामाजिक योगदान दिलं आहे. त्यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे मूळच्या अर्पणताई ज्या होत्या त्यांच्या कामात त्यांची सक्रिय त्यांचं योगदान होतं, मदत करत होत्या. त्यानंतर पूरग्रस्त ऊसतोड कामगारांना प्रत्यक्ष मदत, लोणंदा ही पालखीत असते त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय असतात, त्यांना कपडे, त्यानंतर खाद्यपदार्थ याचंही वाटप त्यांच्या संघामार्फत केलं. त्यानंतर कातकरी वस्तीवर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष कार्यातून मदत केली. त्यांना दिवाळीचे फराळ, सीता वाटप अशा अनेक बाबी त्यांनी या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी ते योगदान देत असतात. माझा अनुभव असा आहे की आमच्याही अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मी तिथं खजिनदार आहे. आमच्याही संघात आमच्या अध्यक्षांनी फोन केल्यानंतर वेगवेगळ्या मिटिंग असतात, त्या मिटिंगला त्या वेळेत हजर असतात, आम्हालाही मार्गदर्शन करत असतात. अशाच पद्धतीनं सातारा शहरातील, सातारा जिल्ह्यातील त्या वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत, त्या संघटनांमध्ये संघटनाची ज्या काही समस्या असतील, त्या आर्थिक समस्या असतील, इतर समस्या असतील, काही मार्गदर्शन असतं, त्या संदर्भात त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघांना प्रत्यक्ष मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात. हेही त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांना सातारा जिल्हा स्तरावर गौरवले जात आहे. काहींच्या अनुभवातून आणि सल्ल्यातून मला नक्कीच खात्री आहे की सातारा जिल्ह्यामध्ये जे विविध आपले ज्येष्ठ नागरिक संघ आहेत वेगवेगळ्या शहरामध्ये, तालुक्यामध्ये, त्या सगळ्या संघाची उत्तरोत्तर चांगलीच प्रगती होईल आणि त्याचं आम्हाला सर्वांना चांगलं मार्गदर्शन मिळत आहे असं मिळत आहे. धन्यवाद. नमस्कार. उमेद ज्येष्ठ नागरिक संघाचे नूतन अध्यक्ष आदरणीय अशोकराव कानेटकर सरांचा ओळख माझ्याकडे दिलेली आहे. श्री अशोक गोपाळ कानेटे असं त्यांचं संपूर्ण नाव आहे. त्यांची जन्मतारीख 8/9/48 आहे. शिक्षण त्यांचं जुने 11वी पास म्हणजे SSLC बोर्ड 1967. व्यवसाय वयाच्या 19 वर्षापासून डिंगल स्पोर्ट्स या नावाची दुकानात त्याची स्थापना 1892 आणि संपूर्ण जबाबदारी आज अखेर सांभाळत आहे. क्रीडा, नाट्य, संगीत, सिनेमा, समाजकारण, राजकारण इत्यादी क्षेत्राची आवड
सामाजिक जबाबदारी म्हणून साताऱ्यातील आणि कोकणातील लांजा गोवा येथील विविध मंदिरांना अर्थसहाय्य तसेच अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य आणि या अवधी जपण्यासाठी उमेद या ज्येष्ठ नागरिक संघाची त्यांनी स्थापना केलेली आहे. शिक्षणाची आवड असूनही काही कौटुंबिक जबाबदारीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. हे शल्य पोहोचत असल्यामुळे पत्नीला मास्टरपर्यंत शिक्षण दिले. एका मुलाला डॉक्टर होण्यासाठी प्रवृत्त केले तसेच दुसऱ्या मुलालाही इंजिनियर होण्यासाठी प्रवृत्त केले. डॉक्टर हे पुणे ते स्थायिक तर दुसरे चिरंजीव इंजिनियर हे अमेरिकेत स्थायिक आहेत. दोन्ही मुले विद्याभूषित त्यांनी केलेली आहेत. या पती पत्नीने आतापर्यंत 3 ते 4 वेळा अमेरिका सफर केलेली आहे. मी कार्यक्रम सरांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी डॉक्टर सर्व कार्यकारी मंडळ उमेद ज्येष्ठ नागरिक संघ सात आपल्या नवीन ज्येष्ठ नागरिक संघाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पुढील वाटचाली फेसबुक पुणे प्रादेशिक विभागाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या नावातच उमेद असल्यामुळे आपल्याकडून निश्चितच सातारा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण पुणे प्रादेशिक विभागाला दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी कामाची अपेक्षा आहे. निश्चितपणे ते आपण पूर्ण कराल अशी खात्री आहे. कारण आपल्या संघातील सर्व सदस्य हे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले तज्ज्ञ असून सर्व विद्याविभूषित आहेत. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यातून सर्वांनाच उमेद, प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल अशी खात्री आहे. फेसबुक पुणे प्रादेशिक विभागाच्या महिला प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा. आपला स्नेहांकित हनुमंत कुंभार गुरुजी, अध्यक्ष फेसबुक पुणे प्रादेशिक विभाग. प्रत्येक आहे फक्त एक खालचा कॉमन म्हणून मजकुरेच वाचून दाखवतो. आज आपल्या आयुष्यातील एक अत्यंत मंगलमयी आणि आनंदाचा क्षण आपल्या विशेष जन्मदिनी उमेद ज्येष्ठ नागरिक संघ सातारा परिवारातर्फे आपले मनपूर्वक आणि सस्नेह चिंतन. आयुष्याच्या या समृद्ध वळणावर तुमचे गांभीर्य अनुभव, चेहऱ्यावरील प्रसन्न हसू आणि आपल्या संघामध्ये असणारा तुमचा सक्रिय सहभाग आम्हा सर्वांकडे नेहमीच प्रेरणादायी ठरत आला आहे. भूतकाळातील कर्तव्यांचे पद यशस्वीपणे सांभाळत वर्तमानात आनंदाने जगण्याची तुमची कला खरोखरच कौतुकास्पद आहे. नवे सुख, नवे क्षितिज, नवी उमेद पुराशी असावी. आरोग्याची अनमोल दौलत कायम तुमच्या पाठीशी असावी. येणारे प्रत्येक वर्ष सुखाचे, समृद्धीचे जावे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभून आयुष्य आनंदाने भावून निघावे. ईश्वर चरणी हीच प्रार्थना की तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि मानसिक शांतता लाभो. तुमच्या मार्गदर्शनाचा सुखद प्रकाश आपल्या संघावर असाच सतत राहू दे. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या आनंद आणि मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. त्या अभिषेक चिंतन पत्राच्या उजव्या कोपऱ्यामध्ये रिकामी जागा ठेवली. इथे आपला फोन असून सातारा गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत. विशेष कार्यकारी अभिनेत्यांमध्येही 25 वर्ष कार्य केले आहे. तसेच ते अनेक संस्थांचे पदाधिकारी आहेत.
मिळाले आहे आणि ते कायमस्वरूपी स्वतःचे अध्यक्ष होते. ते आपल्या संघाचे स्वीकृत कार्यकारिणी सदस्य असून साताऱ्यातील प्रसिद्ध कलाप्रकरणी ग्रुपचे अध्यक्ष तसेच बाई महामंत्री ट्रस्टचे ऑडिटर तसेच इतर अनेक मान्यवर संस्थांचे ऑडिटर पदाधिकारी आहेत. प्रमुख कारागीर म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. एसटी कामगार संघटनेचे ते कुशल पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. एसटी महामंडळ तसेच नाट्य स्पर्धेत नेपथ्यामध्ये सातारा विभागाला त्यांनी अनेक पारितोषिके मिळवून दिली आहेत. तसेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी होते. साताऱ्यातील अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. खास आणि त्यांनीच आम्हाला सगळे रोप उपलब्ध करून दिले. त्यांना त्यांचंच रोप एकदा द्यावं असं वाटतं. उपस्थित आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे प्रथम आभार मानतो. वाढदिवस हा प्रत्येकाच्या घरात साजरा असताना एक लिमिटेड असतं. एक माझे मुलगा सून बहीण नसतो. पण आज आमचा वाढदिवस आपण साजरा केलेला आहे. एक मोठे शिक्षण महर्षी यांच्या उपस्थितीमध्ये हा आमचा वाढदिवस साजरा झालेला आहे. तर आमच्या सर्वांच्या वतीने मी आपल्या उमेदच्या सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आई आमचं उमेद नाव आहे. ही उमेद मी घेऊन आज आमचे दोस्त अजून काय हे आनंद आश्रमातील एक काम मोठ्या प्रमाणे करतात. तर मी माझ्या वतीने 5,000 देणगी त्यांच्याकडे आजपासून माझ्यापासून सुरुवात केलेली आहे. आणि हे म्हटलं की दीपस्तंभाप्रमाणे आमचं काम होईल. त्यापेक्षा मोठं काम करण्यापर्यंत आम्ही तयार आहोत. एवढंच फक्त लक्षात ठेवा, आम्ही काय आपण म्हातारे जाऊ नये. आम्ही आमची तयारी आहे. फक्त लोकांना तरुण लोकांना मला जास्त भागवत आहे. थँक्यू. पहिल्यांदाच मी उमेद ज्येष्ठ नागरिक संघाचे आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आमच्या सर्वांच्या हॉलमध्ये घेतला आणि आम्हाला काहीतरी मदत करता आली. मला पहिल्यांदा कार्यक्रम त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणखी सर्वजण तुम्ही आला त्याच्याबद्दल सगळ्यांचे स्वागत करतो. धन्वंतरी पतसंस्था ही डॉक्टरांची पतसंस्था म्हणून पहिल्यांदा आम्ही चालू केली. त्याच्यानंतर 2095 पासून सर्व नागरिकांना आपण त्याचे सभासद करून घ्यायला लागलो. सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणून मान्य आपल्या मिळाले. शासनाची सहकार वर्षा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे. त्याच पद्धतीने आपण आता मी पण जाताना तुम्हाला आमच्या संस्थेची माहिती सभासद होतो त्या फॉर्म पण देणार आहे. कारण जर तुम्ही सभासद स्वीकारले या संस्थेचे तर तुम्हाला आपलं वाचनालय दुखत आहे. त्या हॉलमध्ये सुद्धा तुम्हाला इनव्हॅलिड रेटमध्ये आपण हॉल देत असतो. आणि आपल्या बाकीच्या कुठल्याही सर्व उपक्रमामध्ये आपण सर्व सभासदांना सहाय्य करून देत असतो. आणि त्याच्यामध्ये धन्वंतरी पतसंस्थेमध्ये काम करत असताना मग आनंदाश्रम मुक्ताश्रम काम मी आता करायला लागलो. त्याही कामाला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. आणि मला वाटते की आमच्यावर जो आनंदाश्रमचे संचालक मंडळावर सर्व साताऱ्याच्या नागरिकांनी किंवा महाराष्ट्रातल्या नागरिकांनी जो विश्वास ठेवला त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली. आपण सर्वजण आला. जाताना फक्त आमच्या धन्वंतरीचा फॉर्म एक देतो. सभासद व्हा, आमच्याकडे एफडी ठेवा. एफडीचे व्याज सगळे साताऱ्यामध्ये सर्वात जास्त आमचे व्याज आहे. 9% व्याज आम्ही देतो आहे. त्यामुळं तुम्ही आमची लॅबरी असेल, आमची ॲम्ब्युलन्सचा वापर नको, पण ॲम्ब्युलन्सचा दुसऱ्या कोणाला तरी आणि आमच्या हॉलचा वापर आपण करावा. आणि कधीही संस्थेमध्ये तुम्ही यावं, आपलं नेहमी स्वागत राहील. आणि जे काही कधी पण अडचण असेल, विद्यार्थी कर्ज आपण देतो, ज्येष्ठ नागरिकांनाही कर्ज मिळेल असं देतो. कुठल्याही संधीचा तुम्ही फायदा घ्या. कधी पण धन्वंतरी पतसंस्थेमध्ये आपल्या सर्व माझ्या ज्येष्ठ मित्रांचं मी स्वागत करतो. आणि कधी या पण एवढंच बोलून जातो. आता शाळे घडले या शिक्षणाखाली 2 मिनिटं अतिशय बोलणार आहे. ज्येष्ठ संघटना
कल्पना काय आमच्या डोक्यात नव्हती आणि माझं डोक्यात नव्हतं. पण 6 जुलैला दिलीपचा मला फोन आला की अशोकरावने आपल्याला भेटायला बोलवलंय. म्हणजे काय विषय काय म्हणजे विषय असं त्यांनी सांगितले, तुम्ही आल्यानंतर तो तुम्हाला सांगितले. आणि त्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी ही संकल्पना मांडली की आपल्याला सातारा शहरामध्ये असं एखादा ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करता येईल का. तर आम्ही पटकन होकार दिला, पण आमच्या हातामध्ये काहीच नव्हतं. संकल्पना काही माहिती नव्हती, काय करायचं हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे त्याला म्हटलं आपण एकदा 4-8 दिवसांनी एकदा परत बसू आणि थोडा विचार करू आणि उत्तर नाही करू. निगमनाने सूचना अशी केली की आपण अजून एक पाठ त्याबरोबर घेऊ. म्हणून आमचे सचिव फडणवीस नंतर बोलवून घेतलं आणि दुसरी मिटिंग आमची 12 जुलैला झाली. आणि त्यानंतर चक्र इतकी वेगाने करली की आम्ही आमच्या सगळे मित्र, दिलीपचे मित्र, फडणवीसांचे मित्र, कानिटकरांचे मित्र सगळ्यांना संपर्क साधले, सगळ्यांचे होकार आले. आणि 2 ऑगस्टला पहिली मिटिंग झाली. पहिल्या मिटिंगमध्ये जवळजवळ 40 सदस्य उपस्थित होते आणि सगळ्यांनी एक मुखाने हा संघ स्थापन करायचा निर्णय घेतला. नुसता घेतला नाही तर सगळ्यांची पेड वर्गणी आली. आणि आजचा हा दिवस बरोबर 15 दिवसाला या ठिकाणी ओपनिंग होती. धर्माच्या काळामध्ये कनेक्टर मॅडमचा आमचा संपर्क आला आणि हा आपल्याला रजिस्टर करायचा का काय करायचं, करायचं पाहिजे काहीतरी. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सांगितलं की तुम्ही फेस्कॉमला अटॅच व्हा आणि फेस्कॉमला अटॅच झाल्यानंतर तुमचा सगळा विषय सुरू जाईल. 14 तारखेला मॅडम पुण्याला मिटिंगला गेल्या, सकाळी 10:30 मिटिंगला गेल्या आणि 12:30 वाजता आम्हाला फोन आला की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. सुरुवातीला म्हणतो त्या पद्धतीनं अति अल्प काळामध्ये जवळजवळ फक्त 15 दिवसामध्ये हा सुरू झाला, स्थापन झाला. आणि आज पाटणे सरांच्या हस्ते आणि कलेक्टर मॅडमच्या हस्ते ज्येष्ठ उद्घाटन झालेलं आहे. आता पुढे काय करायचं असंख्य प्रश्न आमच्या समोर आहेत, कारण या फील्डमध्ये आम्ही नवीन आहोत. पण सांगायला मला आनंद वाटतोय की सातारा शहरातील कलाकार, साहित्य, कामगार आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या 35-40 वर्ष आम्ही सातत्याने काम करतो. त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. पण ज्येष्ठ नागरिकच्या संकल्पनेत बसवायला थोडा वेळ आहे. सातारा शहरामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आणि आमच्या सभासदांनी 2-4 जण आमचे कॅबिनेट साहेब आहेत, सुतार सर आहेत, हे ज्येष्ठ नागरिक संघामध्ये अगोदरच काम करतात. तेव्हा त्यांच्या सल्ल्यानुसार आम्हाला बरंचसं शिकावं लागेल आणि शिकायला मिळेल. पण मला खात्री आहे की हा ज्येष्ठ नागरिक संघ पुढच्या वर्षी जेव्हा 1 वर्षाचं सेलिब्रेशन करेल तेव्हा निश्चित तुम्हाला कळेल की आज ज्येष्ठ नागरिक संघ चांगल्या तऱ्हेने सातारा शहरामध्ये काम करून दाखवेल. नमस्कार सगळ्यांना. उमेदचा अर्थ तर आपल्याला सगळ्यांना समजलेला आहे. आता पाटणे सर इथे बसलेले असताना मी बोलायचे आणि ही जबाबदारी माझ्यावर फार मोठी आहे. पण हा उमेद तयार कसा झाला त्याचा एक कथा त्यांनी कजुरे सरांनी सांगितली. एक दिवस सकाळी मला म्हणाले, आज तुम्ही कुठं जाणार आहात का? आमच्या घरात आम्ही 2 माणसं आहोत, त्यामुळे रोज मी बाहेर असते, त्यामुळे सकाळी ठरलेलं असतं आज कुठं दौरा पाहिजे. मग ते त्यांनी विचारायचं आणि सांगायचं. मग ते होणाऱ्या चर्चा वेगवेगळ्या असतात. मग त्या दिवशी मला म्हणले, आज तुम्ही कुठं जाणार आहात? म्हटलं हो जाणार आहे. का? तर म्हणले खजुरे आणि 3 माणसं रेगावकर येणार आहे. ज्याची ह्या 2 नावं मला समजली त्यात म्हटलं काही उद्योग नक्की आहे. आता हा उद्योग नेमका काय आहे तो काही मी विचारला नाही, कारण हे कळणार तर मला होतच घरात आहे म्हटल्यानंतर. मग म्हटलं ठीक आहे, दोघेच येणार आहेत तर खाली बसणार आहेत का वरती हॉलमध्ये बसणार आहेत? नाही, आम्ही वरती हॉलमध्ये बसणार आहोत. ठीक आहे, माझा प्रश्न मिटला. माझ्या मी कामाला लागले, चहा करून दिला, चहा त्यांनीच नेला, माझं त्यांचं दर्शन नाही. आणि खाली आल्यावर म्हणतात की आपण ज्येष्ठ नागरिक संघ चालू करतोय नवीन. मी म्हटलं नवीन? तर हो म्हणाले, नवीन ज्येष्ठ नागरिक संघ सध्या पुरुषांचा. ठीक आहे, मग आता पुरुषांचा ज्येष्ठ नागरिक संघ म्हटल्यानंतर मी म्हटलं अहो पुरुष फक्त घ्यायचे, मग त्यांच्या बायका घरी असतातच ना, दोघंही घ्या, नंतर बघूया. ठीक आहे, पुढं मी काही जास्त बोलले नाही. पुन्हा त्यांनी 2 ऑगस्टला मला म्हणले आज सगळेजण येणार. त्या दिवशी 30-35 लोक नक्की होती. आणि मग मात्र आता ज्येष्ठ नागरिक संघ आपल्या घरात तयार होतोय आणि माझ्याकडे जिल्ह्याचं काम आहे आणि मी खाली शांत बसणं काही शक्य नाही. म्हणून मी चहा घेऊन वरती गेले आणि मग तो ज्येष्ठ नागरिक संघाची ती रचना, त्यामधले सगळे पदाधिकारी जेव्हा त्यांनी चालूच होतं त्या दिवशी पदाधिकारी ठरले. आता हा उमेद हा संघ
वेगवेगळ्या स्तरातल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांचा आहे. यातला प्रत्येक माणूस म्हणजे एक संघ आहे, प्रत्येक माणूस म्हणजे एक संस्था आहे. आणि खरेखर सरांनी आमचे वेगवेगळे कार्यक्रम, माझं पुस्तक प्रकाशन, आमच्या सासूबाईंचा 75चा कार्यक्रम, त्यानंतर दुसऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशन, म्हणजे 2 पुस्तकं हा एक कार्यक्रम, आणि अभिनंदन संस्थेमध्ये जेव्हा काम चालायचं तेव्हा आम्ही साहित्यभूषण केलं. त्या साहित्यभूषणचा पण पुरस्कार अभिनंदननं मला दिला होता. आता हे जुनं सगळं काही सांगायची गरज नाही, पण यांचा संपर्क हा आमच्या घरात हा वेगळ्या दृष्टिकोनातून होत आहे 2 माणसांचा. मग त्याच्यानंतर आणखी कोण, तर मग फडणवीस आहे, अमुक आहे, सगळे मग कळत गेला हळूहळू. आता मी म्हटलं अरे बापरे, ही एवढी मोठी माणसं इथं आहे आणि माझी जबाबदारी काय आहे. तर दिलीप भाऊजींचा फोन काय, आम्हाला पहिल्या दिवशी लगेच नंबर मिळेल का. आता पहिल्या दिवशी नंबर मिळेल का म्हटलं तर मीटिंग तर लागली पाहिजे. आणि नेमकं मीटिंगचा फोन आला मला, म्हणजे 13 तारखेला मॅडम मीटिंग होते प्रादेशिकची. म्हटलं 13ला मला वेळ नाही म्हणून 14ला घेतली. मग 14ला मीटिंग म्हटल्यानंतर मग आम्ही म्हणाले प्रस्ताव देतो लगेच प्रस्ताव तयार झाला. मला म्हणजे नंबरला म्हटलं वेळ लागतो, पण मीटिंग तर होऊ दे म्हटलं. मग म्हणाले मीटिंग झाली की नंबर मला द्या. मग आम्ही लगेच पावती पुस्तकावर किंवा लेटर ॲडवर मी तो नंबर छापतो. मग खरंच जेव्हा प्रस्ताव माझा गेला लगेच त्याच्यावर नंबर टाकला गेला. पहिला फोन मी आधी केला. 2 संघ त्या दिवशी मी तयार केले. हा नवीन एक प्रस्ताव, आणखी वाई तालुक्यातला केंजळचा, असे 2 नवीन संघ आम्ही त्या दिवशी मंजूर केलेले आहेत. आता म्हणले मला सर्टिफिकेट पाहिजे. आता सगळ्यांचीच घाई, सर्टिफिकेट पाहिजे. म्हटलं अहो सर्टिफिकेटला म्हटलं मान्यतेला मुंबईला जाणार आहे आपला हा संघ, आणि मुंबईला गेल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट म्हणून ठीक आहे म्हणाले, आता काही नडत नाही, आपल्याला नंबर मिळाला. असा तऱ्हेनं हा उमेदीनं उभा राहिलेला आहे. आता पुढचा प्रश्न असा येतो की यातली ही तोला मुलाची माणसं, या माणसांच्याकडून आता काय करायचं. काय अवघड काहीच नाही आहे हो, सगळं आपलंच आहे. आपण म्हातारे नाही, महातारे आहोत. कारण आपल्याजवळ इतकं काही साठलेलं आहे ते आपल्याला दुसऱ्याला द्यायचं आहे. आता याच्यामध्ये लोकांचा मोठा प्रश्न असा आहे, लोक कशाला पाहिजे ज्येष्ठ नागरिक संघ, चुपचाप घरात बसावं ना, काय नडले का बाहेर जायचं, उन्हातानात पावसा पाण्यात कशाला हिंडताय. पण तसं नाही, आपल्याजवळ जे आहे ते इतरांच्यापर्यंत पोहोचवणं, आपल्या मनातलं कुणाला तरी सांगणं, यासाठी कोणीतरी लागतो. हे ओळखलं कुणी तर राधाकृष्ण भट हे डॉक्टर आहेत, होते आता ते नाही, ते रेल्वेनं प्रवास करायचे डोंबिवलीमध्ये. आणि डोंबिवलीमध्ये कुठतरी कधी स्टॉपवरती बघायचे 10-12 माणसं बसली, पुढे गेले की एखाद्या झाडाखाली माणसं बसलेली असायची. त्यांच्या मनात विचार आला ही माणसं करतात काय बसून. तर मग त्यांना रेल्वेतून उतरून विचारलं तर त्यांना बोलणारं ऐकणारं कोणीतरी पाहिजे, म्हणून ते एकत्र जमायचे. आणि मग अशातून त्यांनी 25 माणसं एकत्र करून संघ तयार केला. असे वेगवेगळे संघ यांचा पुन्हा फेस्कॉन तयार केलं, फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन ऑफ महाराष्ट्र. हा तयार झाल्यानंतर आता पुन्हा राज्यातून आयस्कॉन तयार झालं, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ. ही चळवळ इतकी मोठी आहे, कोट्यावधी लोक आपल्या याच्यामध्ये भारत देशामध्ये ज्येष्ठ नागरिक 1,30,00,000 वगैरे काही आहेत, नेमकी संख्या माहीत नाही मला. आणि ज्या वेळेला मला प्रादेशिक विभागानं सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिली तेव्हा साताऱ्याचे 4 संघ वर्गणीदार होते, पैकी 1 निष्क्रिय अजूनही आहे. 3 संघ काम करत आहेत आणि 3 संघातनं मी काय काम करायचं मलाही माहीत नव्हतं. आणि मग एकच होत्या संघ बांधायचे. आज आमचे 17 संघ आहेत. वाई तालुका आणि सातारा तालुका 2 तालुक्यामध्ये मी तालुक्यात फिरते आहे, शहरात नाही. शहरात आपोआप संघ तयार होतात. शहरात खूप शहाणी माणसं आहेत, पण ग्रामीण भागातली विश्वास देणारी माणसं आहेत. आणि त्यामुळे ग्रामीण भागात सध्या आम्ही वाईला दर आठवड्याला 2 वेळा जातोय. आम्ही 22-23ला पुन्हा जातोय. 2 संघ नवे तयार होत आहेत. जुने संघ ते निद्रिस्त झालेले आहेत, ते वर्गण्या भरत नाही, काम करत नाही. काम म्हणजे काय, काही काम करायचं नाही, एकत्र या एवढीच त्यांची अपेक्षा आहे. तुम्ही एकत्र या, सुखदुःखाची विभागणी करा आणि आपल्या मनातलं कुणाला तरी सांगा, कारण ही फार गरज आहे आपल्या वयामध्ये. मग आमची मुलं कधीतरी ओरडतात, आई तुझं वय काय 16 नाही म्हटलं 37 वय आहे माझं, जास्त नाही. तर 37 म्हटल्यानंतर आपल्यालाही आनंद वाटतो, छान आहे, उलटे करायचं नाही बरं का, ते लक्षात मनात ठेवायचं सगळं. आणि मग हे सगळं चालू असताना उमेद जेव्हा तयार झाली तेव्हा मी पुण्याला फोन केला. आमच्या अध्यक्षांनी मला शुभेच्छा पाठवल्या. तर मला म्हणजे बापरे, एका झटक्यात लगेच तुमचा संघ तयार झाला. म्हटलं माणसंच अशी आहे,
एवढ्या मोलाची तोला मोलाची माणसं आहे की उद्या ते आणखी 10 संघ आपल्याला तयार करून देतील, कारण त्यांच्यामध्ये संघ समन्वयक येत्या मला वाटतं जिल्हा समन्वयक एक पद आहे. म्हणजे ह्यांना जिल्हा समन्वयक कशाला पाहिजे, तर मग आता आम्ही त्याचा उपयोग काय करणार, जिल्हा समन्वयक ना म्हणजे ह्या जिल्ह्याचा संघ जरा आपल्याला जोडून घ्या. त्या जिल्ह्यात म्हणजे त्या जिल्ह्यातले तालुकामध्ये जे संघ आहे ते निवांत आहे सध्या, की त्याच्यामध्ये उत्साहानं काही काम होणं. आता काम तरी काय करायचे, आता परवा तुम्ही बघितलं की कलेक्टर ऑफिसला वगैरे गेलो, उद्देश एवढा गेल्या वर्षी डीजेचं आंदोलन आपण केलं. 4 दिवस 5-6 दिवस तरी आपले सुखानं शांत झोपता आलं. शेवटच्या दिवशी डीजे वाजला, त्याला काही आपल्या हातात सगळ्या गोष्टी नाही, आपण सांगायचं काम करतो. हे कुणी केलं तर ज्येष्ठांनी केलं. ज्येष्ठांच्या मनात, डोक्यात आणि अंतरात जे काही अनेक उपक्रम आहेत ते उपक्रम आपण आपल्या पुढे सादर करायचे. आणि ह्यांनी तर नाट्य, संगीत, साहित्य, कला या वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं इथे एकत्र आलेली आहेत. मला वाटतं 2 महिन्यांनी एखादा साहित्यिक परिषद आपल्या इथं होईल, काही 4 महिन्यांनी नाट्य परिषद होईल इथं, कारण बरेच कलावंत याच्यामध्ये आहेत. आणि यामुळे उमेद हा संघ नक्कीच आमच्या कुंभारजीने अपेक्षा केली आहे की हा एक आदर्श संघ याच्यामध्ये सगळ्यांना आनंद देणारा. आदर्श म्हणजे बाकी काही आता नको आहे आपल्याला 2 घास प्रेमाचे, 2 शब्द प्रेमाचे आणि आनंदाचे जगायला मिळावं, हे सगळं ह्या उमेदकडून अपेक्षित आहे. आणि मी प्रादेशिक विभागामध्ये अजून 1 वर्ष मला काम करायचे. त्या 1 वर्षामध्ये यांना जी मदत लागेल प्रादेशिक विभागाकडून ना, नाहीतर नवरा अध्यक्ष आहे आणि बायको प्रादेशिकची आहे, चला चालतंय आपलं, तर तसं काही नाही. जे मला करणं शक्य आहे ते नक्कीच मी करेन. फक्त मिटिंग लागल्यामुळं तुम्ही नशीबवान ठरला. 14 तारखेला मिटिंग लागल्यामुळं बरोबर तुम्हाला लगेच तो नंबर मिळाला, यात माझं काहीही श्रेय नाही. कारण उगाच नाही तर असंही वाटतं ना, हा यांची होती म्हणून ते लगेच नंबर, तर असं काही नाहीये. सगळ्यांसाठी मी सगळ्या दृष्टीनं सहकार्य करते आणि करत राहणार आहे. आता अजून 2 संघ तयार होत आहेत, रामपूर आणि आरळ्याचा. हे 2 महिने त्यांना थांबावंच लागणार आहे. म्हणजे मला मस्त इच्छा आहे लगेच त्यांना नंबर मिळावा, पण मिळू शकत नाही. तर काही तांत्रिक अडचणी असतात, पण यांच्या नशिबाने आणि माझ्या नशिबानं यांना कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही. पुढेही कधी येऊ नये ही अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.